प्रेक्षकांनो, दादा काका नाटक करत होते हे सिद्ध झालंच आहे, पण जरा मजेशीररित्या. सुरुवातीला आपण बघतोय हे डॉक्टर म्हणत असतात, तुम्ही मला तुमचं मित्र समजा, हवं तर सांगा मला तुम्हाला काय झालंय. हे दादा काका चिडतात आणि म्हणतात, तुम्हाला सांगतोय ना मी, मला काहीही झालेलं नाहीये. त्यांनी आता दार लावून घेतलंय आणि बाहेरचे सगळेच मंडळी जरा डिस्टर्ब झालेत की दादा काकांनी दार का लावून घेतलं असेल. माई म्हणतात, अरे देवा, काय चाललं असेल नेमकं. आपू म्हणते, दादा काका रागवणार तर नाही ना त्या डॉक्टरला, म्हणजे दरवाजा लावून काही त्रास नाही ना देणार. माई म्हणतात, हो ना, मला तर टेन्शनच झालंय. शशांक म्हणत असतो, माझं ऐका तुम्ही आता तरी, आपण सगळे खाली जाऊयात. माई म्हणतात, शशांकनं बरोबर बोलतोय, आपण सगळे खालीच जाऊयात. मग आता सगळेचे सगळे खाली ओसरीत बसलेत. माईला खूप टेन्शन आलंय. माई म्हणत असतात, देवा, काय संकट पदरात पडलंय. आपू म्हणते, शांत हो ग माई, डॉक्टर येतील ना, बोलूयात ना त्यांच्याशी. आता तेवढ्यात डॉक्टर आले. मग सगळेच गोंधळ घालतात डॉक्टरांसमोर, काय झालं सांगा दादा काकांना. या डॉक्टरांची जरा भांबेरी उडाली आहे. ते म्हणतात, मला काही माहिती नाही हो. माई आता त्या डॉक्टरांसमोर म्हणतायत, अरे देवा, या डॉक्टरांना पण सांगता येत नाहीये, म्हणजे नक्कीच यांना बाधा झाली, आपण जाऊया तो मांत्रिकांकडे. काय हो डॉक्टर. तर डॉक्टर म्हणतात, अहो मी असं कुठे काय बोललोय. शशांक म्हणतो, नाही नेमकं काही झालंय काय आमच्या दादांना, तुम्ही काहीतरी बोललाच असाल ना दादा काकांशी. हे डॉक्टर म्हणत असतात, अहो काही सांगता येणार नाही हो मला. सगळे म्हणतात, हा काय. तेव्हा ते डॉक्टर म्हणतात, अहो म्हणजे मला असं म्हणायचं की एका सेटिंगमध्ये कसं काय सांगता येईल ना, मला पेशंटसोबत मल्टिपल सेटिंग्स कराव्या लागतील. माई म्हणतात, म्हणजे काय करायचं यांच्याबरोबर. शशांक म्हणतो, अगं माई, म्हणजे अजून खूप वेळेला भेटतील ते आणि मग सांगतील. माई म्हणतात, परमेश्वरा, कुठल्या धर्मसंकटात टाकलंय रे बाबा, मला तर ह्यांच्या समोर यांची सून म्हणून वावरावं लागतंय, आता मी काय करू. आता त्यातनं आपली अप्पू हुशार, एक्स्ट्रा हुशार, ती म्हणते, डॉक्टर माझ्याकडे एक आयडिया आहे, म्हणजे बघा हा, तुम्हाला पटली तर. लहानपणी कसं आपण टक्कर लागली की पुन्हा एकदा टक्कर द्यायचो, शिंग येऊ नये म्हणून, तसं केलं तर पुन्हा एकदा. शशांक म्हणतो, ए अपूर्वा, त्याचं इथे काय आहे. अप्पू म्हणते, अरे आपण तसं करूयात ना, दादा काकाच्या डोक्यात पुन्हा एकदा किचनमध्ये जाऊन डब्बा घालूयात. शशांक म्हणतो, हे असं काही करायचं नाही अपूर्वा, अगं पहिल्यांदा अपघात झाला, आता पुन्हा काही आपटायचं त्यांच्या डोक्यात, म्हणजे काय अपूर्वा, चुकीचं आहे हे. आता ते डॉक्टर म्हणतात, ओ असं काही भलतं सलतं करू नका, काहीतरी वेगळंच होऊन बसेल, बरे आहेत ते आता, पण तुम्ही मात्र त्यांना नक्की आजारी कराल असं काही करून. अप्पू म्हणते, एक्सक्यूज मी डॉक्टर, ते बरे आहेत म्हणजे काय. आता हे डॉक्टर म्हणतात, अहो म्हणजे मला असं म्हणायचंय की त्यांना म्हणजे फिजिकली काही झालेलं नाही हो, पण तुम्ही त्यांच्या डोक्यात काही टाकलं ना तर भलतंच होऊन बसेल. ते आहेत ना तसेच ठीक आहेत, येतो मी आता असं म्हणून ते निघून गेलेत. पण आता या सगळ्यांनाच प्रश्न पडलाय, ही काय भानगड आहे आता नेमकी. अप्पू मॅडम जरा विचार करताय. शशांकला काही असो का नसो, अप्पूच्या आधी भीती वाटते. तो म्हणतो, ए अपूर्वा, काय विचार काय करतेस तू, आता डॉक्टर काय म्हणले ऐकलंयस ना तू. ए अपूर्वा, भलता चालता विचार नाही आणायचा मनात काही. हे बघ, तुझ्या डोक्यातलं जे चाललंय ते खोडून टाक बरं, सगळं काही करायचंच नाही आपल्याला असं. आता थोड्या वेळाने दादा काका आलेत जेवायला, त्यांना जेवण वगैरे वाढण्यात येतंय. दादा काका एकदम स्टाईल मध्ये बोलतायत, काय काय ठरवलंय काय तुम्ही या सगळ्या कामाचं. 2 दिवसात मला रंगरंगोटी पूर्ण व्हायला हवी आहे. शशांक म्हणतोय, अहो असं काय करताय, म्हणजे 2 दिवसात कसं काय शक्य आहे. तेव्हा ही बाबी आत्या म्हणते, असं काय करतो रे दादा, किचनचं काम पूर्ण व्हायचंय, 2 दिवसात कसं काय घराचं काम पूर्ण होईल. दादा काका म्हणतात, ते काय मला माहिती नाही, मजूर बोलवा, मी पैसे देईल, सांगितल्याप्रमाणे 2 दिवसात काम झालं पाहिजे म्हणजे झालंच पाहिजे. शशांक म्हणत असतो, कशाला दादा एवढा पैसा खर्च करायचा, आपण मिळून करूया की. दादा काका म्हणत असतात, त्या कंजूस विनायक सारखं बोलू नकोस, एक एक पैसा जमा करायची सवय आहे त्याला, असं दात करून कुठे पोट भरत असतं का. माई म्हणत असतात, काय बोलताय तुम्ही. दादा चिडतात आणि म्हणतात, खरं ते बोलतोय मी, काडीची अक्कल नाहीये त्या विनायकला. आणि म्हणे पैसे काय झाडाला लागतात, त्याला काय माहिती, पैसा म्हणजे हाताचा मळ असतो, असा आला की असा जातो. आता शशांक म्हणतो, हे बघा सगळं ठीक आहे, म्हणजे तुम्ही अण्णा समजताय स्वतःला म्हणून आम्ही आदर करतो तुमचा, पण आमच्या दादांना असं काही पण नका बोलू, योग्य नाहीये असं बोलू नका तुम्ही काही. दादा काका म्हणत असतात की अरे त्या कंजूस माणसाने तुम्हाला तुमची हाऊस माऊस पुरी करून नसेल दिली, उगाच काय गोडवे गातोयस त्यांचे. तेव्हा शशांक म्हणतो, हो गाऊ आम्ही गोडवे त्यांचे, आमच्या दादांनी कधी कुठलीच कमतरता नाही भासू दिली आम्हाला, किती त्याग केलाय त्यांनी आमच्यासाठी. दादा पुन्हा म्हणतात, त्याग, स्वतःच्या विचाराची छाप पाडली आहे त्याने तुमच्यावर, अशा माणसाला कद्रू म्हणतात, कद्रू. माई म्हणतात, माझा नवरा काही कद्रू बिद्रू नाहीये, हा माझा नवरा काटकसरी आहे, कधी कोणाला कुठल्याच गोष्टीची ददात पडू दिली नाही त्यांनी. पन्ना काकू म्हणतात, दादानी आम्हा सगळ्यांना कायम सुखातच ठेवलंय. दादा म्हणतात, या घराची अवस्था पाहून कळतंय मला कोण किती सुखात येते. बाबी आता म्हणतात, अजिबात असं बोलू नका हा, आमच्या दादांनी काटकसर केली म्हणून आम्ही सगळे भावंड शिकलो, आम्ही पायावर उभं राहिलो, एवढं मोठं कुटुंब चालवणं काय सोपं काम आहे का.
पन्ना काकू बोलत असते की आमच्या दादांनी पण खूप चढउतार सोसलेत. शशांक म्हणतो त्यांनी किती चटके सोसलेत त्यांच्या आयुष्यात, आमच्यापर्यंत कधी झळा नाही येऊ दिल्या. बाबी आत्या म्हणतात हे मात्र अगदी खरं आहे. दादाने कधी स्वतःसाठी 1 रुपया खर्च केला नाही, कधीही स्वतःसाठी एक नवा कपडा सुद्धा घेतला नाही, का माझ्या माईला घेऊन कुठे फिरायला सुद्धा गेला नाही. अमेय म्हणत असतो दादा आमच्या घराचे आधारस्तंभ आहेत आणि आम्हाला खूप अभिमान आहे त्यांचा. अप्पू म्हणत असते दादा काकांनी ते सगळं केलंय जे या घरात कोणीच कधी केलं नाही. त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं. या घरात सून आणि मुलगी इक्वल आहे. या घरात स्त्री पुरुष असा भेदभाव नाहीये. सगळ्यांना सेम रिस्पेक्ट दिलाय आमच्या दादा काकांनी. दादा काका म्हणतात अतिच उदो करताय तुम्ही विनायकचा. तेव्हा माई म्हणतात त्यांचे गोडवे आम्ही गाऊ न तेवढे कमीच आहे. या घरात कधीही पैशाने लाड नसतील झाले कोणाचे, पण माझ्या नवऱ्याने कधी कोणाला काही कमी पडू दिलं नाही. माझ्या पदरात तर एवढी नाती टाकली की माझ्यासारखी श्रीमंत मीच आहे. माझ्या नवऱ्याला काही बोलू नका मी खपवून घेणार नाही. खरे प्रेक्षकांनो काय आहे ना, एखाद्या पिढीला खपावंच लागतं तेव्हा बाकीच्या पिढ्या सुखरूप राहतात पुढे. आपले आजोबा पणजोबा जेव्हा खपतात ना कष्टाने तेव्हा आपण आज सुखात असतो प्रेक्षकांनो. हे जे त्यांनी काही ऐकवलंय ना ते खरंच अप्रतिम होतं. दादा काका आता म्हणतात यथा राजा तथा प्रजा. तो विनायक एक मूर्ख आणि तुम्ही 7 मूर्ख असं बोलून ते निघून गेलेत. माई मात्र खूप रडायला लागल्यात. आता अप्पू म्हणते आता सध्या अण्णा आजोबा झाले ना म्हणून मी शांत बसले नाही, तुम्ही खूप चिडले असते माई त्यांच्यावर. तिकडनं दादा काका ओरडतात ऐकतोय मी सगळं, काय चर्चा चालू आहे एवढी. माई अप्पूला खुणवतात बाई गप्प बस. प्रेक्षकांनो आता पहाट झाली आहे. दादा काकांनी सगळ्यांना बोलवलंय. ओ सायंटिस्ट इकडे या. शशांक म्हणतो तुम्ही मला बोलवलंय का? दादा म्हणतात तुम्हीच सायंटिस्ट आहात ना, या इकडे. प्रेक्षकांनो दादा काकांनी मोठी सोन्याची अंगठी दिली आहे शशांकला आणि म्हणताय हे घ्या. शशांक म्हणतो हे काय आहे? दादा काका म्हणतात घ्या आता, तुम्हाला मूल होणार आहे ना, हे बाळासाठी तुमच्या. शशांक म्हणतो नाही आम्हाला हे नकोय. आमच्या दादांनी आम्हाला शिकवलंय की अशा मौल्यवान गोष्टीपेक्षा थोरा मोठ्यांचे आशीर्वाद मौल्यवान असतात. आता दादा काका म्हणतात घेतोस की नाही मुकाट्याने, जास्ती बडबड करू नको. आणि मग ओरडतात जोरात त्याच्यावर घे म्हटलं ना. आणि माईंना म्हणतात काय हो काल तूप संपलं होतं, तूप आणलं का तुम्ही? माई म्हणते हो आज मागवते. दादा काका म्हणतात असं गुळगुळीत उत्तर द्यायचं नाही मला, हे घ्या पैसे घ्या, तूप आणा आधी जाऊन. आता 1000ची नोट दिली आहे, सॉरी 2000ची काहीतरी नोट दिली आहे दादा काकांनी. ते बघून सगळ्यांना नवलच वाटतंय. आता पन्ना काकू म्हणते हो दादा एवढे पैसे कशाला हवेत तूप आणायला? काल दिलेले पैसे आहेत ना, कशाला इतके पैसे? दादा काका म्हणतात असू दे, उरलेले पैसे सगळ्यांसाठी काहीतरी खाय प्यायला घेऊन या. एवढे पैसे कमवायचे आपण ते उगाचच का? ओ सुनबाई हे घ्या तुम्ही पण पैसे. माई म्हणतात मला कशाला पैसे आता? दादा काका म्हणतात हे घर खर्चासाठी पाहिजेत ना तुला, हे घे. शिवाय मला कळलंय 2 गरोदर पोरी आहे घरामध्ये. अहो एवढा पैसा कोणासाठी कमवायचा आपण? यांच्यासाठीच ना. जोपर्यंत जिवंत आहोत ना छान जगायचं आपण. त्या विनायक सारखं वागू नका, करा मजा करा. आता असं म्हणून दादा काका निघून गेलेत. आता ही बाबी आत्या म्हणते काहीतरी गडबड आहे. नाही हा अण्णा झालाय ते ठीक आहे, पण हा सढळ हाताने काय एवढा खर्च करतोय हे पचनीच पडत नाहीये बाई माझ्या. बाई ह्यांना तर काय बोलले हे, मला तर त्यांच्याशी बोलावंसच वाटत नाहीये. आता शशांक म्हणतो ते काय नाही, दादांच्या डोक्यावर परिणाम तर झालाच आहे. आपू म्हणते काहीचे काय बोलतोयस तू? शशांक म्हणतो अगं मी काही चुकीचं बोलत नाहीये, तू पाडण्यासाठी कोण हजारो रुपये काढून देतो? मला सांग दादांचा स्वभाव आहे का तो? अगं उलट वागतायत ना ते सगळं. अगं दादांनाच दादा नावं ठेवतात, याला काही अर्थ आहे का? म्हणून मी म्हंटल की त्यांच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय. आपू म्हणते खडूस बस करा आता, वाटेल ते बोलतोयस तू. अरे दादा काकाच्या डोक्यात डब्बाच तर पडलाय ना, तो काय वेडा झालाय का? शशांक म्हणतो अगं मी कुठे म्हंटल वेडा झालोय, म्हणजे वेडा झालाय दादा काका. अगं त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला एवढंच म्हणतोय मी. बाबी आत्या म्हणते का भांडताय रे दोघं जण तुम्ही? शशांक म्हणतो अगं आत्या मी कुठे चुकीचं बोलतोय, मला सांग काल रात्री अण्णा दादा म्हणजे ते दादाच आहे खरं तर, ते जे काय बोलत होते आपल्या दादाला तुला पटलं का ते? तेव्हा बाबी आत्या म्हणते अजिबातच नाही. आपू म्हणते खडूस हे बघ मला पण काल पटलेलं नाहीये, मला पण त्या दादाचा अण्णांचा राग आला होता, पण याचा अर्थ असा नाही ना की दादा काका वेडा झालाय. आम्ही म्हणतो असतो अप्पू तुम्ही दोघं वाद नका घालू, शांत राहा. शशांक म्हणत असतो नाही माझं काय म्हणणं आहे की त्यांचं जे डोकं फिरलंय ना, त्यांच्या डोक्यावर जो परिणाम झालाय त्यावर उपचार होणं महत्वाचं आहे ना, नाही तर आपल्या सगळ्यांनाच वेडा करून सोडतील ते. आता अप्पू चिडते आणि म्हणते बस करा खडूस, आता तू आता काही बोललास ना तर बघ. आता ही तिथनं एक दांडा घेते आणि त्याच्या डोक्यात घालायचं नाटक करते, पण सगळ्यांना वाटतं खरंच घातला की काय दांडा, कारण हा शशांक लगेच बेशुद्ध झालाय आणि सगळेच पॅनिक होतात. बाप रे शशांक काय झालं? हे अप्पू अगं काय केलंस तू हे? आता दादा काका धावत येतात आणि काय झालं शशांकला, बेशुद्ध कसं काय पडला तो? अरे काय बघत बसले तोंडाकडे, कौशिकांना फोन करा आधी. आता अप्पू म्हणते हो बघतो आम्ही खडूसकडे, पण काय रे? अरे अण्णा तुला माझा बाबा कसं काय माहिती?
दादा काका म्हणतात ते महत्वाचं नाहीये, शशांक शुद्धीवर येणं महत्वाचं आहे आता. सगळेच्या सगळे आश्चर्याने बघताय त्यांच्याकडे. आता ही बाबी आता म्हणते तुला कसं कळलं रे कौशिकांचं नाव? नाही म्हणजे तू अण्णा आहेस ना? तेव्हा हे म्हणतात मी विनायक कानेटकरच आहे, तुम्ही आधी शशांकला उचला रे. आता अपू म्हणते अरे पण तुला डॉक्टर आला होता ना चेक करायला? आम्ही म्हणत असतो तुम्ही बरे आहात ना आता दादा? आता प्रेक्षकांनो या पन्ना काकूलाही प्रश्न पडलाय, म्हणजे सगळेच जण त्यांना एक एक प्रश्न विचारताय. दादा काका म्हणतात हे बघा मी त्या डॉक्टरला सांगितलं होतं कोणाला काही सांगू नका, गप्प बसा, झालं तुमचं समाधान. आणि मग दादा काकांनी त्या डॉक्टरांना कसं कन्व्हिन्स केलं ते दाखवलंय. दादा काका त्यांना सांगत असतात की मला ना माझ्या घरच्यांना आणि कुटुंबियांना ना खुश ठेवायचं आहे. म्हणजे कसं सांगू मी तुम्हाला, म्हणजे मी ना जरा पैशाने कंजूस आहे, मला माणसांपेक्षा पैसा जास्त प्रिय आहे, महत्त्वाचं आहे असं कदाचित माझ्या घरच्यांना वाटत असावं. पण मला ना त्यांना नात्यांचं मोल शिकवायचं आहे, पैशाची किंमत सांगायची आहे. म्हणजे ह्या सगळ्याचा बॅलन्स कसा करायचा ना हे त्यांना मला शिकवायचे, म्हणून मी हे सगळं करतोय हो. मला त्यांना दाखवून द्यायचे की माझं काही चुकलेलं नाहीये आणि म्हणूनच माझी विनंती आहे की माझ्या मुलांना मला हे दाखवायचंय, म्हणून मी नाटक करतोय. ते डॉक्टर म्हणतात आता मी त्यांना काय उत्तर देऊ? दादा म्हणतात हे बघा तुम्ही सायकॅट्रिस्ट आहात, डॉक्टर आहात, तुम्ही द्या तुमच्या परीने उत्तर. फक्त मी तुम्हाला एवढंच सांगू शकतो, माझं कुटुंब ना माझ्यासाठी खजिना आहे, माझं कुटुंब माझ्यासाठी सर्वस्व आहे. मला फक्त त्यांना पटवून द्यायचं आहे सगळ्यांनाच की मी जे करतोय ते त्यांच्या भल्यासाठी करतोय, तुम्ही फक्त माझी मदत करावी अशी माझी अपेक्षा आहे. मग ते डॉक्टर म्हणतात मी नाही सांगणार बाहेर कोणाला. मग आता माई म्हणतात हे सगळं नाटक केलं तुम्ही? दादा काका म्हणतात हो माझं चुकलं. बाबी आत्या म्हणतात कशासाठी केलं तुम्ही? आता दादा काका म्हणतात शशांकला शुद्धीवर आणणार आहे, पाणी आणा कोणी. आता शशांक उठतो आणि म्हणतो मी शुद्धीवरच आहे. दादा मला अजून काय शुद्धीवर आणणार आहात तुम्ही? अपू पण हसायला लागते. आता दादा काका म्हणतात हे काठी बिठी काय चाललंय काय हे? शशांक म्हणतो दादा मला काही लागलंच नव्हतं, ह्या अपूर्वाने मला हे सगळं करायला सांगितलं होतं. शशांक म्हणतो सॉरी पण आम्ही नाटक करत होतो. आता अपू पण म्हणते दादा काकाचं नाटक उघडं करण्यासाठी आम्ही नाटक केलं. आणि मग शशांक म्हणतो तुमची सून न शेरात सव्वा शेर आहे, तिने हे सगळं मुद्दाम केलंय. बाबी आत्या म्हणते तू मस्त ऍक्टिंग केलीस हं. आता माई म्हणते अपू माझी गुणाची, तुझ्यामुळे माझा नवरा मला परत मिळाला. माई म्हणतात पण का केलं तुम्ही हे सगळं? मग दादा सांगतात की मला गेले कित्येक दिवस ना खूप त्रास होत होता, म्हणजे माझ्या मनालाच वाईट वाटायचं होतं की मी पोराबाळांना जरा जास्तीत जबरदस्ती करतोय, पैसे वाचवा पैसे वाचवा, म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्यांना काही ना काही मी बोलतच होतो ना. या रंगकामात सुद्धा मजुरासारखं मी त्यांना राबवून घेत होतो, मला खूप त्रास होत होता या गोष्टीचा, म्हणून मी अण्णा बनून दादाला वाईट साईड बोलून घेतलं. मला वाटलं होतं ही पोरं अण्णांना साथ देतील आणि दादाला विरोध करतील, पण नाही, या सगळ्यांचं प्रेम बघितलं मी आणि दादा हात जोडतात आता आणि म्हणतात माधवी खरंच सांगतो मी, माझं कुटुंब माझ्यासाठी खजिना आहे ग, आयुष्यात मला कधीच काहीच कमी पडू देणार नाहीत हे सगळे. अपू आता त्यांच्या गळ्यात पडते आणि सगळेजण आनंदी आनंद साजरा करतायत. पण प्रेक्षकांनो अजून एक प्रश्न अनुत्तरितच राहिलाय नाही का? आता बाबी आत्याच्या डोळ्यात पाणी आलंय. तेव्हा बाबी आत्या म्हणते तुमची सगळ्यांची ना मला नेहमी खूपच आठवण येत राहते रे दादा, तुम्ही सगळे आनंदात आहेत हे माहिती आहे मला. आता अप्पू मनात विचार करत असते दादा काकाचं तर नाटक उघड केलंय, पण या घरात अजून एक जण आहे जे खोटं बोलतोय. आता तिने शशांकला सांगितलंय सगळं. शशांक विचारतोय कोण आहे हे सगळं असं करतंय? तेव्हा शशांकला ती सांगतेय की बाबी आत्या. शशांक म्हणतो अगं पण ती दुःखात वाटतच नाही, तुला कशावरनं वाटतंय हे सगळं? अपू म्हणते तू ना अजून तिला नोटीस केलंच नाहीये व्यवस्थित. काय हो प्रेक्षकांनो, आवडतोय ना रिव्ह्यू? मग लाईक करायला कंजूसी नका ना करू, प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. काय वाटलं तुम्हाला आज नक्की कमेंट करून कळवा. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय रिव्ह्यूज.